हिंदुत्वाचा विचार काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंनी सोडलाय। ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। ही निवडणूक कुणा व्यक्तीला मोठं करण्याची नाही आहे। ही निवडणूक डबल इंजिन सरकार जे आहे, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, महायुतीचं सरकार, या सरकारच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्या याकरता, समाजाकरता, विकासाकरता ही निवडणूक आहे, विकसित वर्धाकरता निवडणूक आहे। आणि त्यामुळे सर्वांनी मोठं मन केलं आणि उमेदवारी अर्ज वापस घेतले। जिल्ह्यामध्ये महायुती होऊ शकत नाही, एकूणच आपल्या सोबत जे पक्ष होते आता विरोधात उभे आहेत। नाही, आम्ही हे सर्वांनीच मिळून ठरवलं आहे की ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील, पण मतभेद आणि मनभेद मित्रपक्षात तयार होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे। साहेब, हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की ईडीच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाले असं म्हटलंय। नाही, मला त्यांनी काय म्हटलंय आज मी दिवसभर ऐकलं नाहीये, मी ऐकून बोलेल। सरकारने एक आदेश जारी केला आहे की खासदार आमदारांना आदर्श वागणूक देण्यात यावी, त्याच्या संदर्भात काय करणार? सरकारच्या माध्यमातून असं पत्र काढलं हे मी किंवा आज काढलं हो, आज तर मी जरा बघितलं नाही बघतो मी। आणि पण एवढंच आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा नेहमीच असा स्टँडिंग ऑर्डर्स आहे की लोकप्रतिनिधीला सर्व अधिकाऱ्यांनी जे काही लोकप्रतिनिधीचे पत्र येतात त्या पत्राला लवकर निकाली काढणे, आमदार खासदारांनी पत्र दिलं त्या पत्राचा टाइम बाउंड त्या ठिकाणी रिप्लाय देणे। शेवटी लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा जनता त्यांच्याकडे जातात आणि जनता गेल्यानंतर त्यांना जे पत्र येतं त्यावर आमदार खासदार हे पत्र येतात, नगरपालिकेचे अध्यक्ष पत्र येतात, ते धूळखात पडू नये, सरकारी दरबारात कचऱ्यासारखे पडू नये, त्याच्यावर निकाल झाला पाहिजे। येस आर नो, राईट ऑर रॉंग जे काही सांगितलं पाहिजे, पण लोकप्रतिनिधीच्या पत्रावर तात्काळ निर्णय झाले पाहिजे। त्याकरता एक सरकारचा मध्ये विचार होता आणि म्हणून ते परिपत्रक जारी झालं असेल। महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी फूट दिसली, त्याचा थेट फायदा होणार असं वाटतं काय? महाविकास आघाडीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फूट झालेली आहे, शिवसेना वेगळी लढते तर काँग्रेस सोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये? या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या 2029 पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल। सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस। मेगा भरती भाजपमध्ये होणार आहे? मेगा भरतीचा सवालच नाहीये। जे काही लोक आमच्याकडे येत आहेत ते सर्व लोकांनी संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्राचा। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, त्याला साथ देण्याकरता लोक येत आहेत। कुठल्याही नगरसेवक पद आणि जिल्हा परिषदची पदं मिळण्याकरता नाहीये। अनेक लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत, सर्वांनाच काही तिकीट देऊ शकत नाही, पण सर्वांचं मत आहे काँग्रेस पार्टी आता या महाराष्ट्र देशामध्ये यशस्वी विकासाचे राजकारण करू शकत नाही। विकासाच्या राजकारणाला आपण गेलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाकडे नेत आहे। भारत देशाला विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे, त्याला साथ देण्याकरता लोक भाजपमध्ये येत आहेत। भाजपमध्ये कोणती चाबी वापरलेली? चाबी वापरायची गरज नाही आहे, विकासाची चाबी आहे। डबल इंजिन सरकार आहे, जनतेचं जनमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं 3,18,51,000 मतं घेऊन आला आहे। त्यामुळे जनतेला विश्वास आहे विकासावर, देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मोदीच्या नेतृत्वावर विश्वास आहे। विश्वासाला मत आहे, विश्वासाने नगरपालिका नपत झाल्यात। माझे आमदार काही काँग्रेसचे भाजपच्या संपर्कात आहे असं बोललं जातं। काय नाव तुम्हाला माहित असेल तर द्या। ठाकरेची सेना जी आहे काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर अजूनही ठाम आहे। कुठली? ठाकरेची सेना। त्यांना पर्याय काय? त्यांना हाच पर्याय आहे की काँग्रेसची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे, आता ते विचारधारा स्वीकारली आहे त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत राहावं लागणार आहे। त्यामुळं त्यांना आता हिंदुत्वाचा विचार काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंनी सोडलाय, त्यामुळे काँग्रेससोबत गेले।